बोर्नव्हिटावाला नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर कुठलाही मेकअप व्हिडिओ नाही आहे, फॅशन व्हिडिओ नाही आहे, शॉपिंग हॉल देखील नाही आहे, ना ट्राय अँड हॉल आहे। आज फक्त डे इन माय लाईफचा व्हिडिओ आहे। समर चालू आहे, सगळ्यांच्याच घरी वाळवणाची तयारी चालू असेल, तर तुमच्या घरी काय काय वाळवणाची तयारी चालू आहे? माझी आत्ताच अंघोळ झालेली आहे आणि जस्ट मॉइश्चरायझर लावून मी इथे बसलेली आहे। देर आर टू बडीज हु आर स्टेरिंग ॲट मी। तर हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा 15 दिवस त्याला प्रोड्यूस करण्यामध्ये लागलेले असणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स मी उन्हाळ्यामध्ये काय काय पदार्थ बनवले, तर ते सगळंच या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये नसणार आहे, पण जे बनवलं त्याची थोडीशी एक ग्लिम्स ऑफ मोमेंट येणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण रोज येता जाता धगधगीच्या आयुष्यात हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। आज ऑफिस नाही आहे, आज सुट्टी आहे। सो डे इन माय लाईफमध्ये मी काय काय करते मॉर्निंग टू इव्हिनिंग या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला, फन झालेला आहे, आता आपण जाऊया किचनमध्ये, जे की आपलं रोजचं रुटीनच आहे। 2 पीपल्स आर स्टेरिंग ॲट मी अँड लाफिंग ॲट मी, दॅट्स ऑल नॉर्मल। यू गाईज आर नॉट लाफिंग, दॅट इज इम्पॉर्टंट। बोर्नव्हिटावाला दूध चला। हे माझ्या डाएटसाठी ॲक्च्युली चवळी आणि मटकी। थोडे दिवस झालं माझं डाएट चालू आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या धान्यामध्ये जर पोरकीड लागते किंवा नुशी अशा होतात, तर बेस्ट ऑप्शन आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही तमालपत्र टाकून ठेवू शकता। अशी तमालपत्र आतमध्ये ठेवली की धान्य बराच काळ टिकतं आणि त्याच्यामध्ये पोरकीड होत नाही।
तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. आता किचनमध्ये बरीचशी कामं बाकी आहेत. मग दुपारचा स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर मग कुरडईची तयारी करायची आहे, गहू धुवायचे आहेत. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊन उरलेली कामं करून घेऊयात. जसं की तुम्ही पाहिलं सगळी सकाळची कामं झालेली आहेत. किचन कट्टा देखील क्लीन झालेला आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की सध्या कुरडई बनवण्याची बॅच तिसरी चालू आहे. अगोदर मी 2 बॅच मध्ये 1.5 किलोच्या बनवून घेतल्या. आता हे लास्ट बॅच आहे. तर याचे 2 यूज आहे. असा टेस्ट येतो या कुरडईला. तर हे गहू तुम्ही पाहू शकता. हे गहू मी मंगळवारी भिजवलेले आहेत आणि आज गुरुवार आहे. त्याच्यामुळे एवढ्या जास्त प्रमाणात टोपामध्ये फेस तयार झाला होता. तर काही हरकत नाही, जर सारखा फेस तयार होत असेल, आता गरमीचे दिवस आहेत, तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी 2 वॉश याला करायचे. म्हणजे सगळं फेसाळलेलं पाणी जातं आणि असं स्वच्छ पाणी टोपामध्ये तयार होतं. याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला स्वच्छ करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. पुन्हा हे झाकायचं आणि ठेवून द्यायचं असं. तर कुरडयाची तयारी आज गुरुवार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. अजून एक दिवस शुक्रवारी हे भिजवणार, शनिवारी या गव्हाचा चीक काढणार आणि मग रविवारी सुट्टी असते ऑफिसला, तेव्हा मी याच्या कुरडया करणार. तर मी जे जे पदार्थ बनवते नॉट इन डिटेल, पण एक असं छोट्याशा क्लिपमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की हे पदार्थ मी कसे बनवलेले आहेत. जर मी बनवू शकते तर तुम्ही देखील नक्की बनवू शकता. उगाच आपल्या वयस्कर आज्यांना वगैरे सांगणं त्यापेक्षा आपणच करणं जास्त सोयीस्कर ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त कसं आहे, मेहनतीची गरज आहे, बाकी काहीच नाही. तर कुरड्याची प्रोसेस चालूच आहे. तर कमी सांडगे सुकायला लावलेले आहेत. आता आपण ते पाहून घेऊया. चला तर मग आजचा दुपारचा मेन्यू आहे हा कोलंबी भात. आणि ग्रेशाला हा तिखट भात ती नाही खाणार, म्हणून ग्रेशासाठी अंड आणि चपाती बनवणार आहे. तर तुमच्या घरी आज दुपारी काय मेन्यू असणार आहे? सॉरी, मिरची ती नाही खाणार. तर आज तुमच्या घरी काय मेन्यू असणार आहे ते मला कळवा. आणि इथे मस्त घडीची पोळी केलेली आहे ग्रेशासाठी. तर ग्रेशा खाली खेळण्यासाठी गेलेली आहे आणि भरपूर ऊन आहे, म्हणून मी तिच्यासाठी लिंबू सरबत बनवत आहे. तर हे जे आहे हे लिंबू सरबताचं प्रेमिक्स आहे जे मी बनवून ठेवलं होतं.
नॉर्मली 2 चमचे टाकलं तरी चालतं ग्लासमध्ये, पण मी 3 चमचे टाकते कारण की तिला थोडं स्ट्रॉंग आवडतं. आणि 1 ग्लास मी माझ्या मिस्टरांसाठी बनवत आहे. तर हा देखील चांगला ऑप्शन आहे. जर लिंब महाग असतील तर तुम्ही थोड्या दिवसांपूर्वीच एक उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर लिंब आणून जर असं प्रीमिक्स तयार करून ठेवलं काचेच्या बरडीमध्ये तर पटकन लिंबू सरबत बनवून तुम्हाला पिता येतं. तर 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मी इथे सब्जा ॲड करून घेत आहे. हा सब्जा देखील मी काचेच्या जारमध्ये मस्त फुलवून मग फ्रीजमध्ये ठेवला होता. तर आता आमचं पिल्लू मस्त उन्हामध्ये खेळून आलेलं आहे. वॉटर बॉटल, वेअर इज युअर वॉटर बॉटल? वा वा. आणि पाहू शकता कसं मस्त कडकडीत ऊन आहे बाहेर. आणि आता आम्ही खेळून आलेलो आहोत. दमलीस तू? नाही. बर चल, तुझ्यासाठी मस्त लिंबू सरबत तयार आहे. यम्मी, आवडलं? प्या. काल मी तुम्हाला एक डब्यामध्ये स्प्राउट्स ठेवताना, कडधान्य ठेवताना दाखवली होती. तर तो डबा लहान पडत होता, तुम्ही बघितला असेल. तर आता मी या कॅझरॉलमध्ये ठेवले. आता बघूयात आपण. तर अशा पद्धतीने मी ठेवले होते. एकदम उबदार आणि गरम असं हे झालेले आहेत कापड. आता उघडून बघूयात. आहा, काय मस्त मोड आलेले तुम्ही पाहू शकता. आणि याच्यात मेथी दाणे देखील टाकले होते. मेथी दाण्यांना देखील मोड येतात. मेथी खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. हे पहा काय सुंदर मोड आलेले आहेत. ह्याची मिसळ उसळ जे हवं ते तुम्ही करू शकता. चवळीला मोड नाही आले, पण असं भिजवल्यामुळे काय होतं, त्याची पोटं जरा मोठी होतात आणि त्याच्यामुळे कडधान्य चांगलं मऊ शिजलं जातं आणि खायला देखील रुचकर चविष्ट असं लागतं. चवळी उकडून असंच कांदा टोमॅटो टाकून चाट टाकून खूप छान लागते. यूज करते. हे माझ्या डाएटचं आहे. जे चवळी आहे ती मी कुकरला 2 शिट्टी काढून किंवा फक्त वाफवून ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची वगैरे कोथिंबीर टाकून मी हे दोन्ही पदार्थ खाणार. हे जातात 3-4 दिवस. फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त मोड येत नाहीत. खूप जास्त अंकुरित झाले तर खायला अजून बरं नाही लागत. एवढे मोड परफेक्ट आहेत. जर तुम्हाला वाटत असेल जास्त मोड यायला नको आहेत तर हे ॲज इट इज तुम्ही फ्रीजमध्ये छोट्या छोट्या डब्यामध्ये ठेवू शकता. तर आज आहे ग्रेशाची परीक्षा. चला तिची तयारी कुठपर्यंत आली आपण बघूया.
तर जसं की मी सांगितलं, आज आमची परीक्षा आहे, म्हणून आज ग्रेशाला एक गुड लक म्हणून आणि बाप्पाचा प्रसाद म्हणून दही आणि साखर. बरोबर 6:15 झालेल्या आहेत. आताच तुम्ही पाहिलं असेल की मी कुरवड्या बनवल्या. त्याचाही मी तुम्हाला सोऱ्याने कुरवड्या कशा बनवल्या ते दाखवणार होते, पण मला एवढा भयंकर ताप आला होता की मी तुम्हाला दाखवू नाही शकले. डायरेक्ट सुकायला लावलेल्याच दाखवता आल्या. तर आत्ताच मी ऑफिसमधून आले. तर आत्ता मी आले आणि येताना बटाटे आणली आणि ही सगळं पूर्वतयारी करून घेतली आहे. इथे मी बटाट्याचे काप शिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. इथे बटाटे सोलण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि जसं की तुम्ही इथे पाहू शकता, इथे मस्त मोठ्या आकाराची बटाटी सोलून मी स्वच्छ पाण्यामध्ये पूर्ण पाण्यात बुडतील अशा पद्धतीने ठेवलेली आहेत. आणि हे जे आहे हे मी उद्या बटाटा आणि साबुदाण्याची चकली करणार आहे उद्या सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर. तर ऑफिसमधून आल्यामुळे ओढीला पिनअप करून घेतलेलं आहे, कारण की मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त असं बटाट्याचे वेफर्स खिसून झालेले आहेत. मला ज्या साईजचे हवे होते त्या साईजचे हे बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत. आता आपण यामध्ये तुरटी अशा पद्धतीने फिरवून घेऊया. हा तुरटीचा खडा आहे. तुरटी फिरवल्याने काय होतं की बटाट्याचे वेफर्स जे आहे त्याला स्टिफनेस येण्यात मदत होते. बटाट्याच्या वेफर्सचा ताठरपणा, बटाट्याचा ताठरपणा आहे असा टिकून राहतो. प्लस बटाटे स्वच्छ होतात आणि पांढरा शुभ्र रंग येतो. त्यासाठी ही प्रोसेस करणं एकदम गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही टोपामध्ये तुरटी फिरवून घेऊयात. तुरटी फिरवलं की लगेचच कसा बदल होतो ते तुम्ही पाहू शकाल. आता हे जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे बटाट्याचे वेफर शिजण्यासाठी, यात मी 3 चमचे मीठ टाकत आहे. कारण की हेच मीठ जे आहे याच मिठामुळे वेफर्सला चव येते. तर त्याच्यामुळे या पाण्यामध्ये मीठ जास्त टाकायचं आहे. आणि यामध्ये देखील ही जी तुरटी आहे ही अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. आता ह्या पाण्यात तुरटी फिरवल्यामुळे हे पाणी देखील कसं शुद्ध झालं तुरटीमुळे ते तुम्हाला लगेचच कळलं असेल. म्हणूनच तुरटी फिरवणं गरजेचं आहे. लगेचच कसं पाणी स्वच्छ झालं ते तुम्ही पाहून घेऊ शकत असाल. उकळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण उकळून घेऊ. बरोबर 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता हा जो वेफर्स आहे हा पूर्ण असा फ्लेक्झिबल झालेला आहे, म्हणजे आपलं शिजून झालेलं आहे. आता हे मी सगळे वेफर्स याच्यातून निथळून घेणार आहे आणि दुसरी बॅच उकडून घेताना पाणी गरम करून घेणार आहे.
तर मस्त एवढे झालेले आहेत वेफर्स. उरलेले एका प्लेटवरतीच बसतील एवढेशे आहेत. तर 1 किलो बटाट्याच्या प्रमाणात एवढे वेफर होतात. जर तुम्हाला करायचे असतील, अजूनही उन्हाळा चालू आहे, पटकन करू शकता. तर असा होता समर स्पेशल व्लॉग व्हिडिओ. तर प्रत्येकाच्याच घरी उन्हाळ्याची वाळवणाची तयारी वगैरे असते, जशी की मीही केली. भरपूर कष्टाचं जिकिराचं काम होतं, पण थोडी मेहनत करायची आणि वर्षभर त्याचं फळ घ्यायचं आहे. मजा येत होती करायला. मुख्य म्हणजे पदार्थ चुकत नव्हता, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत होता. वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहेच, त्यामुळे मी हे बनवत होते. ते येत नाही आहेत किंवा फार कमी येत आहेत असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता की मनात फास्ट लाईफ चाललेलं आहे. ऑफिस असल्यामुळे मला जास्त शक्य नाही होत, पण जेवढं जास्त जमेल, जितकं जास्त जमेल, सॅटर्डे संडे ऑफमध्ये मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे श्वेता शेंडे. तर भेटूयात पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.